लेक्चर 6 याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या. आता आपल्याला डायरेक्ट कळत नाही कोणत्या संख्येला कोणत्या संख्येनं भाग द्यायचा. त्याच्यासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या शिकाव्या लागतात. म्हणजे एखाद्या संख्येला 2 ने भाग जाईल का 3 ने भाग जाईल का 5 ने भाग जाईल का 4 ने भाग जाईल का 8 ने भाग जाईल का 10 ने भाग जाईल हे आपण कसं ठरवायचं. तर त्यासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या, विभाज्य म्हणजे भाग घालण्याच्या, विभाज्य म्हणजे काय, भाग घालण्याच्या कसोट्या. तर वेगवेगळ्या कसोट्या आहेत. पहिली जी कसोटी आहे 2 ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ 168 ही एक संख्या आहे. एकक स्थानी 8 आहे. एकक स्थानी किती आहे? 8 आहे. म्हणजे या संख्येस 2 ने 100% भाग जातो, म्हणजे पूर्ण भाग जातो. आपल्याला भागाकार करायची सुद्धा गरज नाही. आपण डायरेक्ट सांगू शकतो की 168 ला 2 ने भाग जातो, कारण एकक स्थानी किती आहे? 8 आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 तरी पाहिजे, 2 तरी पाहिजे, 4 तरी पाहिजे, 7 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस 2 ने निशेष भाग जातो, म्हणजे काहीही बाकी उरत नाही, म्हणजे पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ समजा 2440. तर एकक स्थान हे एकक स्थान आहे, दशक स्थान आहे, शतक स्थान आहे, हजाराचं स्थान आहे. एकक स्थानी आपल्याला या ठिकाणी 0 आहे. या ठिकाणी एकक स्थानी किती आहे? 0 आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण सांगू शकतो की या संख्येस 2 ने निशेष भाग जातो, म्हणजे पूर्ण भाग जातो. आपण चेक सुद्धा करू शकतो. समजा 2 ने भागले, बे एक बे, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4, बे शून्य शून्य जातो. परंतु आपल्याला भागाकार करत बसायची सुद्धा गरज नाही. आपण डायरेक्ट सांगू शकतो की 2440 ला 2 ने भाग जातो, कारण एकक स्थानी इथं 0 आहे. त्यानंतर आपण आणखी उदाहरण पाहू शकतो. 16854 या संख्येच्या एकक स्थानी 4 आहे. एकक स्थानी या संख्येच्या 4 आहे. म्हणजे आपण सांगू शकतो की 16854 ही संख्या 2 ने विभाज्य आहे. 2 ने पूर्ण भाग जातो, याला 2 ने विभाज्य आहे असं आपण डायरेक्ट सांगू शकतो. त्यानंतर 45826 या संख्येच्या एकक स्थानी 6 आहे. म्हणजे आपण काय सांगू शकतो, या संख्येस 45826 या संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या भागाकार म्हणजे भागाकारासाठी वापरतात. आणि एखाद्या संख्येला भाग कशाने नेमका घालवायचा ते शिकण्यासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या अत्यंत उपयोगी आहेत. त्यानंतर 3 ची कसोटी आहे. 3 ची कसोटी, जर दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येस 3 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे आपल्याला एखाद्या संख्येला 3 ने भाग जातो का नाही हे कसं ठरवायचं. तर समजा आपल्याला एक संख्या दिलेली असते, समजा ही एक संख्या दिलेली आहे. तर ही दिलेली संख्या यांची बेरीज करून घ्यायची. 4 + 2 + 1 + 5 यांची बेरीज केली. 4 आणि 2 6 7, 7 आणि 5 यांची बेरीज येणार आहे 12. ही 12 हे 3 च्या पटीत आहे, म्हणजे 3 च्या पाड्यात आहे किंवा 3 च्या पटीत आहे. म्हणजेच आपण सांगू शकतो 4215 ला 3 ने निशेष भाग जातो, म्हणजे पूर्ण भाग जातो. कधी सांगू शकतो का आपण या अंकाची बेरीज करायची. जर दिलेली बेरीज 3 च्या पटीत असेल, जर दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येस 3 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे 12 ला 3 ने भाग जातो, म्हणजे 4215 ला सुद्धा 3 ने पूर्ण भाग जातो असं आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे 8112. या संख्येला 3 ने भाग जातो का नाही हे आपल्याला पाहायचे. बघा, सुरुवातीला बेरीज करायची. 8 + 1 + 1 + 2 म्हणजे 8 9 10 11 12. परत यांची बेरीज 12 आहे.
12 ला 3 ने भाग जातो म्हणजेच 8112 ला सुद्धा 3 ने पूर्ण भाग जातो असं आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढची संख्या आहे 7314. तर आपण याची पण बेरीज करू. 7 अधिक 3 अधिक 1 अधिक 4. 7 आणि 3 10, 11, 11 आणि 4 15. 15 ला सुद्धा 3 ने भाग जातो. म्हणजे आपण सांगू शकतो 7314 ला 3 ने निश्चय भाग जातो. यानंतर आपण पाहणार आहोत 4 ची कसोटी. 4 ची कसोटी बघा. 4 ची कसोटी एखाद्या संख्येला 4 ने भाग जातो का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला 4 ची कसोटी एकदम उपयोगाची आहे. बघा, जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या व दशक स्थानच्या अंकाने मिळून बनणाऱ्या संख्येस जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 4 ने पूर्ण भाग जातो म्हणजे निश्चेष भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो. उदाहरण पाहायचं जर झालं तर त्याचं समजा 68328. मग आपण कसं चेक करायचं 4 ने भाग जातो का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला एकक स्थानचा अंक आहे 8, दशक स्थानचा अंक आहे 2, याने मिळून संख्या तयार होते 28. मग 28 4 च्या पाड्यात आहे का चेक करायचं. आहे, 4 7 28 किंवा 4 च्या पटीत आहे का हे चेक करायचं. तर आहे 4 7 28 म्हणजे 28 ला 4 ने भाग जातो म्हणजेच आपण म्हणू शकतो 68328 ला पण 4 ने पूर्ण भाग जातो म्हणजेच निश्चेष भाग जातो. त्यानंतरचं उदाहरण पाहणार आहोत आपण 6112. या ठिकाणी या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक आहे 2 आणि दशक स्थानचा अंक आहे 1, याने मिळून संख्या बनते 12. 12 ही संख्या 4 च्या पटीत आहे म्हणजेच पाड्यात आहे म्हणजेच आपण सांगू शकतो की या संख्येला 6112 ला 4 ने पूर्ण भाग जातो. आपण चेक सुद्धा करू शकतो. 4 ला भागून बघा. 4 1 4, 2 उरले 21 या ठिकाणी. 4 पंचे 20, परत 1 उरलं 11 झाले. 4 2 8, 3 उरले 32 झाले. 4 8 32. तर हे आहे 4 ची कसोटी. जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या व दशक स्थानच्या अंकाने मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 4 ने निश्चेष भाग जातो म्हणजे बाकी काहीच उरत नाही. निश्चेष म्हणजे बाकी काहीच उरत नाही. तर त्या संख्येस 4 ने निश्चेष भाग जातो असं आपण सांगू शकतो. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत 32120. या संख्येला 4 ने भाग जाते की नाही हे चेक करण्यासाठी आपण शेवटचे 2 अंक घेणार आहोत. तर शेवटच्या 2 अंकामध्ये 20 संख्या तयार होते. तर 20 4 च्या पाड्यामध्ये आहे म्हणजेच आपण सांगू शकतो 32120 ला 4 ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर 68740. परत या ठिकाणी एकक स्थानचा अंक आहे 0, दशक स्थानचा अंक आहे 4, यापासून बनणारी संख्या 40. 40 ला 4 ने भाग जातो म्हणजेच आपण सांगू शकतो 68740 ला पण 4 ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर आहे 5 ची कसोटी. त्यानंतर आहे 5 ची कसोटी. 5 ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येस 5 ने पूर्ण भाग जातो. 5 ने भाग जाण्यासाठी बघा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी फक्त शेवटी, एकक स्थान म्हणजे फक्त शेवटी बघायचे. समजा आपल्याला 15220 आहे तर एकक स्थानी किती आहे 0 आहे म्हणजे 5 ने 100% भाग जातो. बाकी काहीच उरत नाही. 13115 एकक स्थानी किती आहे 5 आहे म्हणजे आपण सांगू शकतो या संख्येस 5 ने निश्चेष भाग जातो. म्हणजे एकक स्थानी 0 तरी पाहिजे किंवा 5 तरी पाहिजे.
5 ने भाग जाण्यासाठी एकक स्थानी 0 तरी पाहिजे आणि 5 तरी पाहिजे. 5 असेल किंवा 0 असेल तर त्या संख्येस 5 ने निशेष भाग जातो असं आपण सांगू शकतो. म्हणजे आता थोडक्यात जर लक्षात ठेवायचं झालं 2 ची कसोटी एकक स्थानी म्हणजे शेवटी काय पाहिजे 0 2 4 6 8 हे अंक पाहिजे. एखाद्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 हे अंक असतील तर त्या संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो. तर 3 ची कसोटी अंकाची बेरीज करून पाहायची. दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज करायची. जर त्या अंकाची बेरीज 3 च्या पटीत असेल तर त्या संख्येस आपण सांगू शकतो की 3 ने पूर्ण भाग जातो. 4 ची कसोटी म्हणजे शेवटचे 2 अंक बघायचे. दिलेल्या संख्येतले शेवटचे 2 अंक बघायचे. जर शेवटच्या 2 अंकाला 4 ने जर भाग जात असेल तर आपण सांगू शकतो की त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. शेवटचे 2 अंक फक्त पाहिजे. शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग गेला की पूर्ण संख्येला सुद्धा 4 ने भाग जातो असं आपण सांगू शकतो. 5 ची कसोटी बघा शेवटी फक्त 0 आणि 5 पाहिजे. शेवटी काय पाहिजे 0 आणि 5 पाहिजे. कुठलीही संख्या देऊ द्यात कितीही मोठी देऊ द्यात शेवटला फक्त त्या संख्येच्या 0 आणि जर 5 असेल तर आपण सांगू शकतो त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. यानंतर आपण पाहणार आहोत 6 ची कसोटी. 6 ची कसोटी बघा 6 ची कसोटी ज्या संख्येस 2 ने व 3 ने भाग जातो त्या संख्येस 6 ने पूर्ण भाग जातो म्हणजे निशेष भाग जातो. ज्या संख्येस 2 ने व 3 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येस 6 ने पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ 60 आहे. एकक स्थानी 0 आहे म्हणजे 2 ने भाग जातो आणि 6 आणि 0 यांची बेरीज 6 येते म्हणजे 3 च्या पटीत येते म्हणजे 3 ने पण भाग जातो. म्हणजे 2 ने आणि 3 ने भाग जर जात असेल तर 6 ने सुद्धा पूर्ण भाग जातो. त्यानंतर आपण उदाहरण पाहणार आहोत 126 बघा एकक स्थानी 6 आहे म्हणजे 2 ने त्याला पूर्ण भाग जातो. त्यानंतर यांची बेरीज करून पाहिली आपण 6 + 2 + 1 बेरीज येते 9. 3 ने पण भाग जातो म्हणजे 2 ने आणि 3 ने ज्या संख्येस भाग जातो त्या संख्येस 6 ने सुद्धा निशेष भाग जातो असं आपण सांगू शकतो याच्यामध्ये. त्यानंतर 8 ची कसोटी 8 ची कसोटी दिलेल्या संख्येतील एकक दशक व शतक स्थानच्या अंकाने मिळून तयार झालेल्या संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 8 ने निशेष भाग जातो. बघा दिलेल्या संख्येतील एकक दशक व शतक स्थानच्या अंकाने मिळून बनणाऱ्या संख्येस जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 8 ने पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ
25,816. तर एकक स्थानचा अंक आहे 6, दशक स्थानचा अंक आहे 1, शतक स्थानचा अंक आहे 8. यांच्यापासून काय तयार झालेलं आहे 816. 816 ला 8 ने भाग जातो का चेक करायचं. 816 ला 8 ने भाग जातो. 8 1 8. 8 ने 1 ला भागलं शून्याचा भाग. पुन्हा 16 झाले. 8 2 16 जातो. 816 ला 8 ने भाग जातो म्हणजेच आपण सांगू शकतो 25,816 ला 8 ने पूर्ण भाग जातो. 9 ची कसोटी. 9 ची आणि 3 ची कसोटी सेम आहे. 9 ची आणि 3 ची कसोटी सेम आहे. दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येस 9 ने निशेष भाग जातो. म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज करायची. बघा, दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 9 ने भाग जातो. उदाहरणार्थ आपल्याकडे एक संख्या आहे समजा 8,136. आता ह्या संख्येला 9 ने भाग जातो का नाही हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम काय करायची, याची बेरीज करायची. 8 + 1 + 3 + 6 यांची बेरीज केली. 8 × 1 9, 10 × 11 12, 12 × 6 18. 18 9 च्या पटीत आहे किंवा 9 च्या पाड्यात आहे. म्हणजेच आपण असं सांगू शकतो की 8,136 ला 9 ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर 10 ची कसोटी. ज्या संख्येच्या, बघा सोपी आहे 10 ची कसोटी, ज्या संख्येच्या शेवटी शून्य असतं त्या संख्येला 10 ने भाग जातो. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असतं त्या संख्येस 10 ने निशेष भाग जातो असं आपण सांगू शकतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असते त्या संख्येस 10 ने पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ 120. बघा, या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे म्हणजे आपण सांगू शकतो 120 ला 10 ने भाग जातो. त्यानंतर 12,340. त्यानंतर आपण सांगू शकतो 12,340. या संख्येच्या एकक स्थानी सुद्धा शून्य आहे म्हणजे आपण सांगू शकतो 12,340 या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे म्हणजे या संख्येला 10 ने पूर्ण भाग जातो असं आपण सांगू शकतो. चेक करूत आपण. बघा, 10 ने भागायचं म्हणजे 10 × 1 10, 2 उरले. 10 × 2 20, 3 उरले. 10 × 3 30, 4 उरले. 10 × 4 40. जे उत्तर येणार आहे 1,234. म्हणजे आपण साधे सिंपल ट्रिक लक्ष ठेवायची. शेवटी शून्य आहे का बघा संख्येच्या. ज्या संख्येच्या शेवटी शून्य असतं त्या संख्येस 10 ने 100% भाग जातो म्हणजे निशेष भाग जातो असं आपण सांगू शकतो. अकराची कसोटी. जर दिलेल्या संख्येतील 1 आड 1 संख्येतील फरक शून्य किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येस 11 ने पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी 1 आड 1 संख्या. बघा, 4 मधून 4 गेले 0, 5 मधून 5 गेले 0 म्हणजे 1 आड 1 संख्येतील फरक किती आले 0.
तर या संख्येस 11ने भाग जाऊ शकतो असं आपण सांगतो किंवा सांगू शकतो. तर बघा 11 भाग झाला या ठिकाणी 11 चौक 44. त्यानंतर 10 उरले, 11 नव्वे 99, 6 उरली. तर या ठिकाणी बघा एक आणि एक संख्येतील फरक किंवा दुसरे एक उदाहरण पाहतो आपण ह्याच्यामध्ये 67,815. जर दिलेल्या संख्येतील समस्थानच्या व विषमस्थानच्या अंकाची बेरीज 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येस 11ने पूर्ण भाग जाऊ शकतो. बघा या ठिकाणी समस्थान ही विषमस्थान 5 अधिक 8 अधिक 6 यांची बेरीज करू सुरुवातीला. विषमस्थानाची 8 आणि 6 14, 14 आणि 5 19. आता समस्थानच्या अंकाची बेरीज करू. 7 अधिक 1 बरोबर 8 यांची वजाबाकी करायची. 19 मधून 8 गेले 11. 11ला 11ने पूर्ण भाग जातो म्हणजे 67,815 ला सुद्धा 11ने पूर्ण भाग जातो असं आपण सांगू शकतो. पुढचं उदाहरण पाहतो आपण 1111. या ठिकाणी बघा 1 आणि 1 मध्ये फरक 0 आला, परत या 1 आणि 1 मध्ये फरक 0 आला म्हणजे 0 फरक आला म्हणजे 11ने या ठिकाणी भाग जाऊ शकतो. बघा 11ने भागल्यानंतर 11 1 11, 11ने 1 ला भाग जात नाही शून्याचा, परत 11 1 11. त्यानंतर असं आपण लिहू शकतो 5. या ठिकाणी सुद्धा बघा जर दिलेल्या संख्येतील एक आणि एक संख्येतील फरक 0. बघा एक आणि एक संख्या 5 मधून 5 गेले 0, परत ह्या 5 मधून 5 गेले 0, फरक 0 येईल एक आणि एक संख्येतील म्हणजे आपण या ठिकाणी सांगू शकतो 5555 ला 11ने पूर्ण भाग जाऊ शकतो. चेक करतो आपण 11 5 55, 11 ने 5 ला भाग शून्याचा भाग, परत 11 5 55. तर ही आहे 11ची कसोटी. 12ची कसोटी आपण सांगू शकतो ज्या संख्येला 3 ने व 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने सुद्धा निश्चित भाग जातो.